नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या वंदनाचं किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने खुसखुशीत आणि छान जाळीदार अनारस। सगळ्यात आधी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाण्यात 3 दिवस भिजत ठेवायचे। तांदूळ भिजत असताना दररोज त्यातील पाणी बदलायचं, त्यामुळे तांदूळ व्यवस्थित तयार होतात। 3 दिवसांनी तांदळातील पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आणि तांदूळ व्यवस्थित सुकवून घ्यायचे। आता हे तांदूळ मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घ्यायचे। मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर हे पीठ चाळणीने चाळून घ्यायचं, म्हणजे पीठ एकदम बारीक आणि मऊ मिळतं। आता या पिठामध्ये बारीक केलेला गूळ घालायचा आणि सगळं छान एकत्र करून घ्यायचं। हे मिश्रण लगेच मळायचं नाही। मिश्रण व्यवस्थित एकजीव करून झाकून ठेवायचं। यानंतर 2 दिवसांनी हे पीठ तुपात मळून घ्यायचं। तुपामुळे अनारसे मऊ राहतात आणि तळल्यानंतर त्यांना छान खुसखुशीत पोत येतो। पीठ तयार झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। आता ताटावर किंवा प्लास्टिकच्या कागदावर थोडी खसखस पसरवून त्यावर गोळा ठेवायचा आणि हलक्या हाताने अनारसा थापून घ्यायचा। अनारसा जास्त पातळही करू नका आणि जास्त जाडही करू नका। आता हे अनारसे गरम तेलात किंवा तुपात सावकाश सोडायचे आणि दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। तळताना गॅसची आच मध्यम ठेवायची, म्हणजे अनारसे बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मऊ राहतात। तर अशा प्रकारे आपले सुंदर, खुसखुशीत आणि पारंपरिक अनारसे तयार झाले आहेत।